नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पपई प्लॉटमध्ये आलेलो आहेत। आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ आधी। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा ना। सुभाष बाबूराव पाटील। गावाचं नाव? ॲटपोस्ट कुर्मेपाडा, तालुका जिल्हा धुळे। मोबाईल नंबर? 92848044। बरं दादा, ही व्हरायटी कोणती लावली आहे? वेलकम 46। बरं, काय तारखेची लागवड होती? ही डिसेंबर मधली। डिसेंबर 8, 9, 10 असं 3 दिवस लागवड केलेली आहे। बरं दादा, लागवड केल्यानंतर किती दिवसात आपला प्लॉट चालू झाला होता? आपला 6.5 ते 7 महिने। 6.5-7 महिन्यात फर्स्ट हार्वेस्टिंग चालू झाली। आतापर्यंत किती तोडे झालेले आहेत? आता 6 तोडे झाले। 6 तोडे झाले आहेत आणि आतापर्यंत 4000 हे जे प्लांटेशन आहे टोटल 4000 प्लांटेशन मध्ये आतापर्यंत किती टन माल गेलेला आहे? आता 100 टनच्या आसपास। 100 टनाच्या आसपास हार्वेस्टिंग झालेली आहे। ह्या वर्षी ह्या एरियामध्ये जबरदस्त हेवी रेन झालेले आहे। त्याच्यामुळे खूप अति पावसामुळे पण इथं प्लॉट डॅमेज झालेले आहेत। तर आपण शेतकरी मित्रांनो बघू शकतात। कमलेश दादा, आता इथं जो माल लागला होता तो कुठून लागला होता? तुम्ही कुठून हार्वेस्टिंग केली सांगाल मला? माल चालू झाला जमिनीपासून म्हणजे 1 फुटापासून हार्वेस्टिंग चालू झालेली आहे। आता तुम्ही बघू शकता, आता हा प्लॉट जवळजवळ 8-7-8 कटिंग झालेले आहेत। हे एकच झाडने आपण असे अनेक असंख्य झाड बघू शकतो। तर आता ह्या कंडिशनला एवढ्या खराब वातावरणामध्ये एवढ्या हेवी रेनमध्ये प्रत्येक झाडापासून 25-30 किलो माल हार्वेस्टिंग होऊन गेलेला आहे। आणि आता प्रत्येक झाडावर जर आपण विचार केला तरी सुद्धा 25, 30, 35, 40 ॲव्हरेज 35 किलो पर्यंत याच्यावरती माल आहे। आणि एका झाडावर आपण न दाखवता अनेक झाडं पण बघू शकता तुम्ही। आणि आता जो माल येतोय हा वरती, याच्यामध्ये सीड येण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण की आता नोव्हेंबर चालू झालेला आहे, थंडीमध्ये याच्यात बी पडतं। म्हणून आता इथून जे फळं येतील याच्यामध्ये वजन राहील। पूर्वी समजा 1.5 किलोचं जे फळ असेल किंवा 2 किलोचं असेल तर याच्यात 2-2.5 किलो प्लस म्हणजे अर्धा किलो याच्यात ओव्हर वेट होऊन जातं, कारण की याच्यामध्ये शुगर इन्क्रीज होते आणि सीड इन्क्रीज होते। बरं दादा, मला हे सांगा, काय आतापर्यंत जे तुम्ही प्लॉट बघितले, तुमच्या साईटला पण एक प्लॉट होता, आपण त्या व्हरायटीचं नाव घेत नाही, नामवंत कंपनीची नामवंत व्हरायटी होती F1 मध्ये। तर तिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये काय बदल? तुमच्याच बांधाला बांधतो प्लॉट होता? वेटला ही व्हरायटी जास्त आहे, वजनाला जास्त येतं आणि सेटिंग खालपासून हिला खालून माल चालून जातो तिचा। आणि आता पण साईज वरती तशी चालते, तशी साईज मोठी होती। खालचा माल 1-1.5 किलोचा होता, आता हा 2-2.5 किलोचा माल येईल। त्यानुसार म्हणून ॲव्हरेज चांगला आहे। बरं, शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नहीं, आपने मतलब अभी 8 महीना अभी मतलब 12वें महीने चल रहा है, तो मतलब आप कितने दिन में एक बार स्प्रे लेते थे इसको? स्प्रे पहले तो 4 महीने स्प्रे की कोई जरूरत नहीं गिरी, लेकिन बाद में हेवी रेन की वजह से 10 दिन में, 12 दिन में, 8 दिन में, 8 दिन में, 10 दिन में, 12 दिन में जरूरत वैसी रही वैसे स्प्रे करते रहे हेवी रेन की वजह से। बरं, आपण जे आता ही वेलकम 46 तुम्ही चालू आहे प्लॉट, बरं काय भाव विकला तुम्ही? म्हणजे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे? अगोदर आम्ही 25 रुपये विकला, नंतर 20 रुपये, 20 म्हणजे रुपये, 25, 24, 23, आता शेवटचा थोडा 21 रुपये दिला आता। सरासरी 20-22 रुपये किलो ॲव्हरेज जर काढलं तर 22 रुपये पर केजीने 100 टनाचा माल आतापर्यंत गेलेला आहे। आता इथून पुढे तरी किती अजून उत्पन्न येऊ शकतं कमलेश दादा, तुम्हाला काय अपेक्षित आहे? तरी अजून 100% 40% उत्पन्न येईल, अजून 40%, म्हणजे 40 टन अजून माल येण्याचे चान्सेस आहेत असं त्यांना वाटतंय। एवढा माल झाडावरती दिसतोय। बरं कमलेश दादा, तो एक पौधे में लगभग ये मान के चलो इतना बारिश होते हुए भी और इतना धूप होते हुए भी, धूप कली में तो बहुत टेम्परेचर था, हाई टेम्परेचर, सही है। उसके बाद बारिश लगातार 3 महीना बारिश लगातार चला, तो ये सारे होते हुए भी एक पौधे में मेरे ख्याल से 40 से 50 केजी निकला है, निकला है। 40 से 50 केजी एक पौधे का निकला है, सही है। सही। तो अगर सब कुछ ठीक होता, आपका मतलब कितना कैपेसिटी हो सकता है एक पौधे का? एक पौधे का क्विंटल भर माल निकलता, क्विंटल भर माल अच्छा रहता, तो एटमॉस्फेयर अच्छा रहता, सही है। शेतकरी मित्रांनो, लागवड केली आहे जानेवारीमध्ये, मार्चमध्ये याला सेटिंग आली। मार्च, एप्रिल, मे इथं जवळजवळ 47 ते 48 टेम्परेचर असताना
सुद्धा इथं सेटिंग इतकी सुंदर झालेली आहे. खालून माल लागला होता आणि नंतर जसा 6 जूनला पाऊस झाला तर लगातार 5.5 महिने इतका पाऊस होता. तर इथं कंटिन्यू म्हणजे सूर्यदर्शन सुद्धा झालं नाही 2 महिने, अशी परिस्थिती होती. तर तरी सुद्धा या कंडिशन मध्ये आणि व्हरायटी इतकी जबरदस्त दिसते. आपण बघू शकतो तिचा जो बुंदा आहे, बुंदा फार जबरदस्त आहे आणि खालून माल लागतो. आणि अजून वेलकम 46चा प्लस पॉईंट काय आहे, हिचं जे देठ आहे आपण त्याला म्हणतो टैनी, हे इतकी मजबूत आहे. त्याच्यामुळे कितीही वजनदार फळ असलं तर फळ ड्रॉप होत नाही. बाकीच्या व्हरायटींचा जर माल थोडासा मोठा झाला, वर झाला, थोडा पिकला की लगेच माल गळतो. इथं तसा तो प्रॉब्लेम जास्त आलेला नाहीये. या व्हरायटीमध्ये वेलकम 46 मध्ये खास करून माल सेटिंगला अडचण येत नाही. आणि आता बघू शकता तुम्ही, आता शेवटच्या स्टेजला आहे. 12 महिने या प्लॉटला झालेत तरी सुद्धा फळाचा जो आकार आहे, जे साईज आहे, हे एकदम लाजवाब आहे. अतिशय उत्कृष्ट क्वालिटी आहे. एक समान माल आहे. कुठेच त्याला असं तुम्हाला व्हेरिएशन दिसणार नाही. फळाचा जो आकार आहे खालून तर वरून सगळं सेम आहे. हे एका झाडावर नाही, तुम्ही हजारो झाड बघा, सगळे इथं 4000 प्लांटेशन आहे. प्रत्येक झाडावरती सेम माल लागलेला आहे आणि सेम साईज आहे. पूर्ण काकडी माल आहे आणि वजनदार माल आहे. आता हा जो माल आहे हा 2, 2.5, 3 किलो प्लस राहील. जसा जसा तो खालचा माल कटिंग होतोय तर वरती वजनदार माल राहील. आता बघू शकता मित्रांनो तुम्ही, पूर्ण बगीचा बघा वेलकम 46चा. आणि या एरियामध्ये इथं एक प्रचलित ओपी व्हरायटी पण लागवड झालेली आहे यांच्याच एरियामध्ये, गावामध्ये. तिची पण कंडिशन अतिशय बॅड परिस्थिती आहे. नामवंत हायब्रिड कंपनीची व्हरायटी होती, ती सुद्धा फेल गेलेली आहे. एवढ्या खराब वातावरणामध्ये फक्त वेलकम 46 टिकलेली आहे. म्हणून तुम्हाला जर कोणा शेतकऱ्याला जर हा प्लॉट बघायला यायचं असेल तर इथं येऊ शकतात. आपला अनुभव स्वतः डोळ्याने पाहू शकतात. आणि आपल्याला लागवड कोणती करायची आहे तर तुम्ही डिसिजन घ्या कि कोणती व्हरायटी लावायला पाहिजे. ये आपने जो कटिंग जो मंडी वाले ने कटिंग किया है, वो मतलब कहाँ पे भेज रहा था पूरा माल? दिल्ली माल भेज रहा था. दिल्ली माल भेज रहा था. तो धुले से दिल्ली कितना होता है करीब? 4 दिन का मंडी है सर. 4 दिन का रास्ता. हाँ, ट्रांसपोर्टेशन 4 दिन रहता है. पंजाब दिल्ली. हाँ, पंजाब तो दिल्ली उसका हरियाणा क्या में कहना है? पंजाब हरियाणा वो जो भेज रहा था उसका कुछ, लेकिन आके बार बार भर के जा रहा था फिर माल, वो कटिंग करके जा कटिंग रहा था. करके. इसका मतलब मंडी में कुछ शिकायत नहीं है. नहीं, शिकायत नहीं. तो अच्छा पैदावार निकालता है. मगर तर आता मला असं सांगा कमले दादा, आता आपण हा 1 वर्ष झाला या प्लॉटला बघून, तर आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? आणि आता तुम्ही जे लागवड करणार आहेत तर तुम्ही काय लागवड करणार आहेत, कोणती व्हरायटी लावणार? आता आम्ही वेलकम 46 लावायची यावर्षी आणि आम्ही बुक केलेले आता. किती रो बुक केलाय तुम्ही? आमच्या फॅमिलीमध्ये 10,000. 10,000. या वर्षी 4,000 लागवड केलेली आहे. आता त्यांनी 10,000 रोपांची ऑर्डर बुक केलेली आहे. चांगलं आहे म्हणून लागवड करतायत. त्यांना स्वतःचा अनुभव आलेला आहे. कारण की या एरियामध्ये नामवंत व्हरायटी असताना या एकच प्लॉट होता. हा बघून इथले त्यांचे जे फॅमिलीचे मेंबर आहेत शेतकरी, त्यांनी सुद्धा वेलकम 46ची